नमस्कार मंडळी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अधिक मासातील पौर्णिमा ही 31 मे रोजी आहे। अधिक मासातील पौर्णिमा ही तिथी वर्षातील सर्वात पुण्यदायी तिथी मानली गेलेली आहे। हा दिवस धनप्राप्तीसाठी, सकारात्मक ऊर्जा, चंद्र भगवान व श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते। धर्मशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी पूर्ण असतो, त्यामुळे वातावरणात सकारात्मकता असते, तसे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक शांतता मिळते असं मानलं जातं। विशेष अधिक मासातील पौर्णिमा भगवान श्रीहरी विष्णू आणि सत्यनारायणासोबतच चंद्रदेवाची सुद्धा पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, धनलाभ आणि समाधान येते अशी श्रद्धा आहे। आता यंदाची पौर्णिमा तिथी ही 30 तारखेला आहे की 31 तारखेला आहे, या दिवशी कोणते शुभ मुहूर्त असणार आहेत? हिंदू पंचांगानुसार अधिक मासातील पौर्णिमा तिथी ही 30 मे 2026 रोजी शनिवारी सकाळी 11:57 सुरू होणार आहे आणि 31 मे रोजी रविवारी दुपारी 2:14 ही तिथी असणार आहे। यामुळे उदय तिथीनुसार ही काही ठिकाणी 30 मे रोजी सुद्धा हे व्रत ठेवलं जाईल। नंतर स्नान दान पूजेसाठी 31 मेला ही विशेष महत्त्व आहे। या दिवशी दानासाठी शुभ वेळ पहाटे सूर्योदयानंतर असेल आणि सूर्याला अर्घ्य देण्यासाठी संध्याकाळचे चंद्रोदयानंतरची वेळ ही शुभ मानली गेलेली आहे। त्यानंतर विष्णू पूजेसाठी शुभ मुहूर्त असणार आहे सकाळ आणि प्रदोष काळात। शिवाय लक्ष्मी पूजेसाठी विशेष वेळ असणार आहे संध्याकाळी दीप प्रज्वलन झाल्यानंतर। आता या पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत शुभ योग जुळून येत असल्यानं पंचांगणात शुभ होत आहे, जुळून येत आहे, सिद्धी योग जुळून आलेला आहे। शुभ योग आणि जो मानसिक शांतता, घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवणारा शुभ मानला जातो। त्याचबरोबर विष्णू कृपा योग आहे, जो भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा मिळवण्यासाठी उत्तम मानला जातो। या दिवशी चंद्रबल प्रभाव आहे, मनातील नकारात्मकता कमी करून आत्मविश्वास वाढवणारा हा दिवस आहे, हा शुभ योग आहे। अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे, त्यामुळे या महिन्यात पौर्णिमा ही साध्या पौर्णिमेपेक्षा अधिक फलदायी मानली जाते। या दिवशी केलेले जप, दान, व्रत, पूजा हे अनेक पटीने पुण्य देतात अशी ही श्रद्धा आहे। विशेषतः आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी, वैवाहिक जीवनातील तणाव कमी होण्यासाठी, पितृदोष शांतीसाठी, मानसिक अस्थिरता कमी करण्यासाठी, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी ही पौर्णिमा महत्त्वाची मानली जाते। या अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय करायचं यासंबंधी आपण बघणार आहोत, अधिक जाणून घेणार आहोत। तसेच या अधिक मासातील पौर्णिमेला नेमकं काय करायचं? गंगाजल टाकून स्नान करावं, त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा आणि पहाटे हे पवित्र स्नान करावं। त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे पूजन करावं, त्यांना पिवळी फुलं अर्पण करावे, तुळशीपत्र वाहावं, विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू पुरुष सूक्ताचं यावेळी पठण करावं, तुपाचा दिवा लावावा किंवा दीप प्रज्वलन करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। एकंदरीत पौर्णिमा तिथीला दीपदानालाही तेवढंच महत्त्व आहे। आता या दिवशी रात्री चंद्रदर्शन झाले की दूध मिश्रित पाणी चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे। अर्घ्य देताना ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा, यामुळे मानसिक शांती, कौटुंबिक सौख्य वाढतं असं मानलं जातं। आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी दीपदानालाही तितकंच विशेष महत्त्व आहे, म्हणून आपण दीपदान करावा। घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा तुळशीपाशी तुपाचे 21 दिवे लावावे। 21 दिव्याचं दीपदान हे विशेष शुभ मानलं गेलेलं आहे। अधिक महिन्यात 21 दिव्याचं दीपदान कसं करावं या संबंधित सुद्धा मी वेगळी माहिती माझ्या YouTube चॅनलवर अपलोड केलेली आहे। तसेच या दिवशी काही वस्तूंचं दान करावं, जसे तांदूळ, दूध, साखर, पांढरे कपडे, तूप, केळी, फळ अधिक महिन्यातील पौर्णिमेला हे दान करावे। तसे सत्यनारायण पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही, श्रद्धा आहे। त्याचबरोबर या दिवशी सत्यनारायण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा ही कायम आपल्यावर राहते आणि धनयुगाचा संयोग जोडून येतो असं मानलं गेलेलं आहे। आता पौर्णिमेला किंवा पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करायची ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ अपलोड करून YouTube चॅनलवर माझ्या अपलोड करत आहे। आता या दिवशी महिलांनी काय विशेष नियम आहेत ते तर महिलांनी संध्याकाळी घरात
कधीही अंधार ठेवू नये. एक दिवा आवर्जून लावावा. तुळशीपाशी दिवा लावावा. घरात कधीही वादविवाद करणं टाळावं. शक्य असल्यास या दिवशी उपवास किंवा सात्विक आहार घ्यावं. या दिवशी अनेक जण पौर्णिमेचं व्रत सुद्धा करतात. हे व्रत करायचं आहे. आता या संबंधित या दिवशी लक्ष्मी मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम वाचावं. या दिवशी मांसाहार, मद्यपान करणं टाळावं. भांडणं किंवा कटू बोलणं या टाळावं. रात्री उशिरापर्यंत झोपणं टाळावं. देवपूजा आवर्जून करा. या दिवशी नकारात्मक विचार अजिबात येऊ देऊ नये. आता अधिक महिन्याच्या पौर्णिमेचा ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीवर परिणाम होणार आहे. मात्र पौर्णिमा सकारात्मक प्रभाव अधिक जाणवू शकते. त्यामुळे मानसिक समाधान मिळेल, धनलाभ होईल आणि शुभवार्ता मिळण्याचे संकेत सुद्धा आहेत. त्यामध्ये कर्क, वृश्चिक, मीन या राशींचा सुद्धा समावेश आहे. तर अधिक मासातील 31 मेची पौर्णिमा ही फक्त धार्मिक तिथी नाही तर आत्मशुद्धी, सकारात्मक ऊर्जा, देवकृपा मिळवण्यासाठी सुद्धा संधी मानलेली आहे. श्रद्धेने केलेलं जप, दान, दीपदान आणि विष्णूपूजन, देवी लक्ष्मीचे पूजन हे जीवनात शांतता, समाधान आणि धनलाभ करून देणारं ठरू शकतं असं सांगितलं जातं. म्हणून अधिक मासातील ही पौर्णिमा नक्की तुम्ही साजरी करा. कशी साजरी करायची त्याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ही जरी माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.